शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे अध्यक्ष भिडे गुरुजी यांनी पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटत असल्याचं पाहायला मिळतंय। याच वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पुण्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात स्थानिक काँग्रेस नेत्या संगीता तिवारी, स्थानिक काँग्रेसचे नेते अरविंद शिंदे आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी भिडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या फोटोला जोडे मारून आणि प्रतिकात्मक मिशा कापून महिलांनी आपला संताप व्यक्त केला। तसेच जर भिडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर त्यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करू असा इशारा संगीता तिवारी यांनी दिलाय। पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी मनोहर भिडे यांनी एक वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्याचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले आणि त्याच वक्तव्याचा निषेध करण्यासाठी, भिडे यांचा निषेध करण्यासाठी पुण्यामधील काँग्रेसची कमिटी जी आहे, महिला आघाडी आहे, ती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। नुकत्याच त्यांनी मनोहर भिडे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलेलं आहे। त्याचबरोबर त्यांच्या प्रतिकात्मक मिशा देखील कापण्यात आलेल्या आहेत। आपण एकूणच ह्या संपूर्ण घटनेबाबत जाणून घेऊया। आपल्यासोबत तिवारी मॅडम आहेत। मॅडम, आंदोलन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, पुढची वाटचाल कशी असणार आहे, काय मागणी असणार? हे बघा, या हानग्यान दळबद्री मान्या भिडेच्या आम्ही महिलांनी आज मिशा कापल्यात। त्या मिशा याच्यासाठी कापल्यात की त्यांनी आता तरी तोंड आवरावं। भारतीय जनता पार्टीचं हे भुबू आहे, हे भुंकत राहतं आणि एक वेगळा हिंदुत्व, तालिबानी हिंदुत्व असं नॅरेटिव्ह तयार करतो। आम्ही सरकारकडे आणि पुणे पोलिसांकडे मागणी करतो, महिलांच्या बाबत अवमानकारक आणि स्वातंत्र्यावर वाईट अपशब्द वापरले याबाबत त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि महिलांबाबत अवमानकारक वाईट गोष्टी बोलला तरी गुन्हा दाखल करावा। तो जर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही सीपी साहेबांना भेटून त्यांनाही विनंती करणार आहोत। अन्यथा आम्हाला त्याच्या गावे जाऊन त्याच्या घरासमोरही आंदोलन करावं लागलं, त्याच्या घरात घुसून त्याच्या मिशा कापायला लागल्या तरी आम्ही त्या महिला करू। तुम्ही आंदोलन करत असताना आता वक्तव्य केलं की गुन्हा दाखल करण्याची आम्ही मागणी करू, पण ज्यावेळेला मनोहर भिडेच पुण्यामध्ये येणार होते त्यावेळेला पोलिसांनी त्यांना स्वतःहून नोटीस दिली होती की कोणत्याही प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य करायचं नाही। असं असताना वक्तव्य झालेलं आहे, याबद्दल काय? अहो, देवेंद्र फडणवीस पाठीराखे आहेत, भाजपचं भुबू आहे, कसं भारतीय जनता पार्टी त्याच्या अगेन्स्ट जाईल? त्यांनी तर पाळून ठेवलंय त्याला, कुठं बोलायचं, कुठं काय करायचं। त्यामुळे ते ऍक्शन गृहराज्यमंत्री काय भांग पिऊन पडलाय काय? कळत नाही? स्वातंत्र्यावर बोलतोय, स्वातंत्र्य सैनिकांवर लाज नाही वाटत त्यांना? का लाज विकून काढली भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी? त्यांनी कारवाई केली पाहिजे, नाही केली तर काँग्रेस रस्त्यावर उतरणार। भिडे यांना महिलांचा सन्मान करता येत नाही, त्यामुळे त्यांनी मिशा ठेवण्याचा अधिकार नाही, तर भिडे यांना सरकार पाठबळ देते आणि गृहमंत्री भिडे यांना पाठीशी घालतात असा आरोप अरविंद शिंदे यांनी केलाय। आज पुण्यामध्ये काँग्रेसच्या वतीने मनोहर भिडे यांचा निषेध करण्यासाठी मोठं आंदोलन केलं गेलेलं आहे। महिला वर्गाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्या मिशा देखील कापण्यात आलेल्या आहेत, प्रतिकात्मक मिशा कापण्यात आलेल्या आहेत, त्यांना जोडे मारो आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे। आपल्यासोबत अरविंद शिंदे सर आहेत, स्थानिक काँग्रेसचे नेते। सर, आज आंदोलन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी झालेली आहे मनोहर भिडेंच्या विरोधामध्ये, काय सांगणार? मनोहर भिडे हा विकृत माणूस आहे। त्यांनी गेल्या वेळेला सुद्धा ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये आपल्या सहकार्यांना तलवारी घेऊन चालवल्या होत्या। जी वारकरी संप्रदाय विणा आणि टाळ घेऊन चालते त्या पालखीमध्ये तुम्ही तलवारी घेऊन चालता। परत त्यांनी महिलांचा असा अपमान केला की महिला लोकांनी संस्कृतीने नीट कपडे घालावेत तरच वट सावित्रीची पूजा करावी। काही दिवसांपूर्वी पेपरमध्ये एक फोटो होता, महिला कॉन्स्टेबलनी आपलं कर्तव्य ड्युटीवर जात असताना वट सावित्रीची म्हणजे वडाची पूजा केली। मग त्या महिलांना अधिकार नाहीये का? तुला जर एवढं ज्ञान आहे, तुझ्या बायकोला सांग, तुझ्या आईला सांग, पण ते तुझ्याकडे नाहीये ना। तू दुसऱ्यांच्या, आमच्या आई बहिणीला सांगण्याचा अधिकार तुला कोणी दिला? परत या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी एवढं बलिदान दिलं त्या स्वातंत्र्याला तुम्ही दळबद्री म्हणता? ज्या स्वातंत्र्यामध्ये आज तुला बोलण्याची जी मुभा आहे ना, तर ह्याच स्वातंत्र्यामुळे, आणि ती काँग्रेसची देण आहे। तर तू रोज काँग्रेसच्या नावाने जप केला पाहिजे आणि काँग्रेसच्या पाय धुवून तू पिला पाहिजे। तुला एवढी बोलण्याची मुभा या काँग्रेसने बलिदान देऊन तुला दिलेलं आहे, तुला हे बोलण्याचा अधिकार नाही। म्हणून आज इथं जोडे मालो, आणि ज्याला महिलांचा मान करता येत नाही त्याला मिशा ठेवण्याचा अधिकार नाही, म्हणून त्याच्या मिशा कापण्याचं आंदोलन आम्ही घेतलं। ज्यावेळेला भिडे गुरुजी पुण्यामध्ये येणार होते त्यावेळेला पुणे पोलिसांच्या माध्यमातून त्याला नोटीस देखील बजावण्यात आली होती की कुठलंही वादग्रस्त वक्तव्य या ठिकाणी करायचं नाही। परंतु आता पाहायला गेलं तर वादग्रस्त वक्तव्य झालेलं आहे आणि त्यामुळे ठिकठिकाणी तुम्ही आंदोलन देखील करताय। आता पोलिसांकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला की काय? पोलिस हतबल आहेत आणि ज्या पद्धतीने गृह मंत्रालयाने देवेंद्र फडणवीस वागतायत त्या पद्धतीने हे पुणे शहराचं वाटोळं लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या गृहमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी केलं। हे पुणे ड्रग्स मध्ये घालवले। संभाजी भिडेला कोण देतंय संरक्षण?
पोलिस नोटीस काढतात, पोलिसांवर आरोप करतात, तरीही देवेंद्र फडणवीस गृह खातं त्यांना कारवाई करून देत नाही. हात बांधून ठेवलेत पोलिसांचे. अरे अर्ध्या तासासाठी त्या पोलिसांचे हात सोडा. त्या मनोहर भिडे त्यासारखे जेवढे असतील ना 2 मिनिटात आमचे पुणे पोलीस सुधरवतील, पण हात बांधून ठेवलेले आहेत. आणि हे सगळं पाप या गृहमंत्र्यांचं आहे. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही आज या ठिकाणी आंदोलन करता, त्याच्या मागे एक बॅनर आहे मोठ्या प्रमाणामध्ये राहुल गांधी यांच्या फोटोवरती क्रॉस करण्यात आलेला आहे. भाजपच्या वतीने हा बॅनर लावण्यात आला आहे, त्याच्याच खाली तुम्ही आज आंदोलन करताय, कसं बघताय संपूर्ण? भाजपच्या पायाखालची वाळू सटकली. काल राहुल गांधींनी लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने विषय मांडला, तुम्ही चेहरा बघितला असेल नरेंद्र मोदींचा. अमित शहानं उठवून बोलावलं, आम्हाला संरक्षण द्या सभापती म्हणावं लागलं, कारण खरं सांगत होते. त्यांचा सांगण्याचा मुद्दा एवढाच होता की हिंदू कधीही कुणावर अत्याचार करत नाही, आणि नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे समस्त हिंदू नाही हे त्यांना सांगायचं होतं. पण आता त्यांना तेवढंच पाहिजे, शब्दाचा अनर्थ करायचा आणि मग आपलं काहीतरी उलट बोलायचं. हे मरता मरता क्या नाही करता अशातली गती. नक्कीच आपण ज्या पद्धतीने बघितलेलं आहे की या ठिकाणी पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे आंदोलन झाल्याचं पाहायला मिळते, आणि हे आंदोलन आता मनोहर भिडे जिथे भेटतील तिथे आम्ही त्यांना धडा शिकवू अशा स्वरूपाचं या ठिकाणी काँग्रेसच्या बाजूने वक्तव्य करण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट वैभवसह मी सिद्धेश, न्यूज अनकट पुणे.